काट्याच्याही नैनी अश्रू पाहिले मी, माझ्या रक्ताळलेल्या टाचा बघताना. उगाच काटा बदनाम झाला काट्याने काटा काढताना. तर कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे बाप. नव्या युगातील जुन्या पिढीचा मी माझा बाप पाहिला. माझ्यावरील मायेच्या विळख्यात मी त्याचा राग पाहिला. नव्या युगातील जुन्या पिढीचा मी माझा बाप पाहिला. माझ्यावरील मायेच्या विळख्यात मी त्याचा राग पाहिला. शिकून 4 अक्षरे बस स्वतःला सावरावे, हे सांगतानाही ओल्या नैनी मी त्याचा दाटलेला कंठ पाहिला. त्याच्या वयात त्याने जी स्वतःची क्रूर वेळ पाहिली, आज माझ्या वयात मी त्याची ती धडपड पाहिली. त्याच्या वयात त्याने जी त्याची क्रूर वेळ पाहिली, माझ्या वयात मी त्याची ती धडपड पाहिली. माझ्या भविष्याचा दिवा जेव्हा त्याने तेवताना पाहिला, तेव्हा त्याची वर्तमानाची वाट मी विजताना पाहिली. माझ्या डोळ्यातील स्वप्न जेव्हा त्याने रंगताना पाहिली, तेव्हाच त्याच्या डोळ्यातली स्वप्न मी जळताना पाहिली. माझ्या डोळ्यातील स्वप्न जेव्हा त्याने रंगताना पाहिली, तेव्हाच त्याच्या डोळ्यातली स्वप्न मी जळताना पाहिली. माझ्या स्वप्नांमध्येच त्याने त्याचे अस्तित्व शोधिले. माझ्या स्वप्नांमध्येच त्याने त्याचे अस्तित्व शोधिले. तेव्हा राख झालेली त्याची स्वप्न मी हसताना पाहिली. तर त्यामुळे म्हणजे कष्ट बापाचे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या काळजाच्या देवाऱ्यात बाप हाच देव राहील. त्या माऊलीच्या बापपणाला मी नेहमीच जागत राहील. माझ्या काळजाच्या देवाऱ्यात बाप हाच देव राहील. त्या माऊलीच्या बापपणाला मी नेहमीच जागत राहील. त्याच्या कष्टाने माझ्या आयुष्याचा जो स्वर्ग झाला, त्याच्या अंधारलेल्या स्वप्नांसाठी हा देह नितांत जळत राहील.